वेलकम टू एम जे शेक्स इंग्लिश अकॅडमी. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण गोल्डन रूल्स ऑफ इंग्लिश ग्रामरचे एकूण 43 नियम घेतले होते. या लेक्चरमध्ये आपण पुढील नियम घेणार आहोत. तर बघूया पुढील नियम क्रमांक 44, रूल नंबर 44 काय म्हणतोय ते. एन्जॉय, अवेल, अडॅप्ट, अप्लाय, ॲब्सेंट, रिझाइन, प्राइड, ॲक्विट, अवेंज या क्रियापदानंतर जर ऑब्जेक्ट नसेल तर रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउनचा वापर केला जातो. नियम काय म्हणतोय बघा. एन्जॉय, अवेल, अडॅप्ट, अप्लाय, ॲब्सेंट, रिझाइन, प्राइड, ॲक्विट, अवेंज या क्रियापदानंतर जर ऑब्जेक्ट नसेल, म्हणजे जर यांच्यानंतर नाऊन म्हणून ऑब्जेक्ट नसेल, म्हणजे कर्म नसेल, तर रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउनचा वापर केला जातो. कशाचा वापर केला जातो? रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन. माय सेल्फ, आवर सेल्फ, युअर सेल्फ, हिमसेल्फ, हर सेल्फ, इट्स सेल्फ, देम सेल्फ यांना काय म्हणतात? रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन म्हणतात. म्हणजे हे काय करणार? यांना कर्मवाचक सर्वनाम देखील म्हणतात, कारण हे वाक्यात कर्माची भूमिका करतात. आणि या क्रियापदानंतर जर कर्म येत नसेल, ऑब्जेक्ट येत नसेल, तर कर्माची भूमिका कोण करणार आहे? रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउनकडून कर्माची भूमिका केली जाते. लक्षात आला नियम? नेक्स्ट बघा मग. ही एन्जॉयड पिक्चर लास्ट नाईट. आता याच्यात बघा, ही काय आला? सब्जेक्ट आला, एन्जॉयड वर्ब आला, पिक्चर ऑब्जेक्ट आला, लास्ट नाईट ॲडव्हर्बियल फ्रेज आली. वाक्यात ऑब्जेक्ट आलेला आहे म्हणून नो रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन. वाक्यात ऑब्जेक्ट आहे ना, आपण म्हणजे कोणती जर वाक्यात ऑब्जेक्ट आलेला नसेल तर तेथे ऑब्जेक्ट म्हणून रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन काम करेल. पण ऑलरेडी ह्या वाक्यात पिक्चर हा ऑब्जेक्ट आहे म्हणून याच्यात रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन येणार नाही. ही एन्जॉयड इन द पार्टी लास्ट नाईट. ही एन्जॉयड इन द पार्टी लास्ट नाईट. आता याच्यात बघा, ही आला सब्जेक्ट, एन्जॉयड आला वर्ब, इन द पार्टी, इन द पार्टी हे काय आलं? याच्यात प्रेपोजिशनल फ्रेज आले किंवा ॲडजेक्टिव्ह फ्रेज आली. लास्ट नाईट ॲडवर्ब फ्रेज आली. याच्यात ऑब्जेक्ट आहे का? नाही. मग तिथे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन ऑब्जेक्ट म्हणून फोन ती जागा म्हणजे याच्यात करता काय? ही आहे. हिला रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन काय येतो? हिमसेल्फ येतो. आणि वाक्यात ऑब्जेक्ट आलेला नाही आहे, ॲडव्हर्बियल फ्रेज आलेली आहे. बरोबर आहे ना? प्रेपोजिशनल फ्रेज ॲडव्हर्बियल फ्रेज सारखाच प्रकार असतो. हां, इन द पार्टी याला जर प्रश्न विचारला वेअर, तर उत्तर मिळेल इन द पार्टी. लास्ट नाईट वेन, लास्ट नाईट ॲडव्हर्बियल फ्रेज आहे पूर्ण, लक्षात घ्या. आणि प्रेपोजिशनने सुरुवात झाली तर आपण प्रेपोजिशनल फ्रेज म्हणतो मोस्टली प्रेपोजिशनल फ्रेज आणि ॲडव्हर्बियल फ्रेज हे सारखंच फंक्शन करतात, लक्षात घ्या. काही प्रेपोजिशन्स ॲडवर्बचं पण काम करतात. ठीक आहे. इन द पार्टी, पार्टीमध्ये, वेअर, इन द पार्टी, लास्ट नाईट, वेन, लास्ट नाईट, अलग लक्षात, म्हणजे पूर्ण ॲडव्हर्बियल फ्रेज आहे, लक्षात घ्या. तर या वाक्यामध्ये काय नाही आहे? ऑब्जेक्ट नाही आहे. मग ते ऑब्जेक्टचं काम कोण करेल? हिचा रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन हिमसेल्फ करेल. आलं का लक्षात? हिचं रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन काय येईल? हिमसेल्फ करेल. मग बघा ते वाक्य कसं येईल खाली. ही एन्जॉयड हिमसेल्फ इन द पार्टी लास्ट नाईट. ही आला सब्जेक्ट, एन्जॉयड आला वर्ब, हिमसेल्फ आला ऑब्जेक्ट, नंतर हा सगळा पार्ट आला ॲडव्हर्बियल फ्रेजचा. आलं लक्षात? या हिमसेल्फने इथे काय काम केलं? ऑब्जेक्टचं काम केलं. येथे हिमसेल्फने ऑब्जेक्टचं काम केलं. लक्षात आलं? नियम लक्षात आला? येस. नेक्स्ट पुढे बघा आता. I will certainly avail of your offer when the occasion arises. No error. I will certainly avail of your offer when the occasion arises. ठीक. I will certainly avail of. आता avail of इथं लगेच काय आलंय? त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आलेलं नाही आहे. आय विल सर्टनली इथं ॲडवर्ब आला आहे लगेच. आय विल सर्टनली अवेल ऑफ. तर आय विल सर्टनली अवेल मायसेल्फ अशी रचना यायला पाहिजे तिथे, पण ते तिथे चुकलेलं आहे. मग बघा कसं येईल. आय विल सर्टनली अवेल ऑफ. अवेल मायसेल्फ इथं काय येईल? अवेल मायसेल्फ ऑफ युअर ऑफर वेन द ऑकेजन्स अरायझेस. आलं लक्षात? मग येथे मायसेल्फ हा ऑब्जेक्ट पाहिजे, तेव्हा ते वाक्य क्लिअर होईल. पहिल्या वाक्यात मिस्टेक आहे. तिसरं वाक्य आणि पहिलं वाक्य म्हणजे जे सेक्शन हे बरोबर आहे. नेक्स्ट. लास्ट समर आय वेंट टू शिमला. लास्ट समर आय वेंट टू शिमला अँड एन्जॉयड व्हेरी मच. आय वेंट टू शिमला अँड एन्जॉयड. एन्जॉयड हा इथे क्रियापद आहे, त्यानंतर डायरेक्ट ॲडवर्ब आलं आहे. एन्जॉयड मायसेल्फ असं पाहिजे, कारण वाक्याचा करता काय? आय आहे. लास्ट समर आय वेंट टू शिमला अँड एन्जॉयड मायसेल्फ व्हेरी मच असं पाहिजे. अँड एन्जॉयड मायसेल्फ असं पाहिजे.
ठीक आहे, व्हेरी मच असं पाहिजे, लक्षात घ्या. मग इथे मिस्टेक आहे, ते एन्जॉयच्या नंतर माय सेल्फ पाहिजे, लक्षात घ्या. डन. नेक्स्ट, शी प्राइड्स ऑन हर वेल्थ, नो एरर. शी प्राइड्स हर सेल्फ पाहिजे, कुठे पाहिजे, येथे. शी प्राइड्स हर सेल्फ ऑन हर वेल्थ, नो एरर. शी बरोबर आहे प्राइड्स ऑन. शी प्राइड्स ऑन हर, प्राइड ऑन हर सेल्फ, येथे काय येईल, हर सेल्फ असं येईल. येथे यायला पाहिजे हर सेल्फ, इथे नाही आहे म्हणून हे मिस्टेक झालं, बाकीचं बरोबर आहे. ठीक आहे. नेक्स्ट, स्पॉट द एरर. दे ॲबसेंटेड फ्रॉम द क्लास विदाउट एनी रिझन. दे ॲबसेंटेड फ्रॉम द क्लास विदाउट एनी रिझन. ठीक आहे. दे ॲबसेंटेड फ्रॉम, दे ॲबसेंटेड देमसेल्व्स, इथं काय पाहिजे, देमसेल्व्स. देचा ऑब्जेक्ट रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन काय येईल, देमसेल्व्स. दे ॲबसेंटेड देमसेल्फ फ्रॉम द क्लास विदाउट एनी रिझन. लक्षात आलं. दे ॲबसेंटेड फ्रॉम, दे ॲबसेंटेड देमसेल्व्स, इथे मिस्टेक आहे, बाकीचं सगळं बरोबर आहे, लक्षात घ्या. जर वाक्यात ऑब्जेक्ट नसेल तर ऑब्जेक्टचं काम रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन करतील, त्याचं स्थान क्रियापदानंतर लगेच पाहिजे. नेक्स्ट, लास्ट समर ही वेंट टू हिज अंकल्स विलेज अँड एन्जॉयड हिमसेल्फ. इथं काय पाहिजे, हिमसेल्फ व्हेरी मच. लक्षात आलं. लास्ट समर ही वेंट टू हिज अंकल्स विलेज अँड एन्जॉयड हिमसेल्फ व्हेरी मच. इथे मिस्टेक आहे, एन्जॉयड नंतर इथे काय पाहिजे, हिमसेल्फ पाहिजे, बरोबर. नेक्स्ट, ठीक आहे. नेक्स्ट, wherever the Indians go, wherever the Indians go, they easily adapt to local circumstances, no error. Wherever the Indians go, they easily adapt, they easily adapt to, adapt themselves, themselves, कुठे पाहिजे, adapt themselves, local circumstances. Wherever the Indians go, बरोबर आहे. They easily adapt themselves to local circumstances, हे बरोबर आहे. मग इथे मिस्टेक आहे, ॲडॅप्ट नंतर, कारण डायरेक्ट टू आलेला आहे, प्रेपोजिशन आलेलं आहे, त्याच्या आधी काय पाहिजे आपल्याला, ऑब्जेक्ट पाहिजे. म्हणजे देसाठी काय येईल, देमसेल्व्स येईल, लक्षात घ्या. नेक्स्ट, शी एन्जॉयड ॲट द पार्टी, नो एरर. शी एन्जॉयड हरसेल्फ, शीचं काय येईल, हरसेल्फ. शी एन्जॉयड हरसेल्फ ॲट द पार्टी, नो एरर. आता कसं आहे, आय जर करता आला तर त्यासाठी आपण घेतो माय सेल्फ, बरोबर आहे ना. वी जर आला तर आपण घेतो आवर सेल्फ्स. यू जर आला तर आपण घेतो युअर सेल्फ एकवचनीसाठी, आणि अनेकवचनी जर असेल तर आपण घेतो युअर सेल्व्स. ठीक आहे. ही जर आला तर घेतो आपण हिमसेल्फ. सी जर आला तर घेतो आपण हरसेल्फ. इट जर आला तर आपण घेतो इटसेल्फ. ठीक आहे. दे जर आला तर घेतो देमसेल्व्स. ठीक आहे. मग लक्षात घ्यायचं, वाक्यात जो करता असेल त्यानुसार आपण ऑब्जेक्ट रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन घेऊ शकतो. ठीक आहे. मग आता बघा, शी एन्जॉयड हर सेल्फ ॲट द पार्टी. शी एन्जॉयड हर सेल्फ कुठे पाहिजे, बी मध्ये मिस्टेक आहे, कारण शीचा रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन काय येतो, हरसेल्फ. म्हणजे कुठे मिस्टेक आहे, हे बरोबर आहे, इथे मिस्टेक आहे, हे बरोबर आहे, लक्षात आलं. नेक्स्ट, STI 2014. आता आयोगाने विचारलेले याच्यावर प्रश्न आहेत. याच्यात बघा, विच वन ऑफ द फॉलोइंग टू सेंटेन्सेस इज करेक्ट. विच वन ऑफ द फॉलोइंग टू सेंटेन्सेस इज करेक्ट, म्हणजे दिलेल्या दोन पैकी कोणतं एक वाक्य बरोबर आहे ते सांगा. ही एन्जॉयड ड्युरिंग द हॉलिडेज. ही एन्जॉयड हिमसेल्फ, इथे काय पाहिजे, ही एन्जॉयड हिमसेल्फ ड्युरिंग द हॉलिडेज, हे वाक्य चुकलं आहे. आय आस्क्ड फॉर माय पेन्सिल बट ही डिड नॉट गिव्ह मी. आता इथं लक्षात घ्या, ही आय आस्क्ड फॉर माय पेन्सिल बट, माय पेन्सिल, हां, आय आस्क्ड फॉर माय पेन्सिल बट ही डिड नॉट गिव्ह इट टू मी, हे वाक्य असं पाहिजे. आय आस्क्ड फॉर माय पेन्सिल बट ही डिड नॉट गिव्ह इट टू मी, म्हणजे या पेन्सिलचं येथे प्रोनाउन पाहिजे, इट ते आलेलं नाही, म्हणजे हे वाक्य देखील बरोबर आहे. मग या वाक्यामध्ये कोणतंच वाक्य करेक्ट नाही आहे, दोन्ही इनकरेक्ट आहेत, बरोबर. ही एन्जॉयड
ड्युरिंग प्रेपोजिशन आहे, ही एन्जॉयड हिमसेल्फ ड्युरिंग द हॉलिडेज असं पाहिजे, बरोबर आहे. आय आस्क फॉर माय पेन्सिल बट ही डिड नॉट गिव्ह इट टू मी असं पाहिजे वाक्य. मग हे वाक्य देखील चूक आहे. मग हे पण चूक, हे पण चूक. बोथ करेक्ट आहेत का? नाही, करेक्ट नाही आहेत, हे इनकरेक्ट आहेत, बरोबर आहे. मग काय, नायदर इज करेक्ट, बरोबर. दोघांपैकी एकही करेक्ट नाही, म्हणजे त्याचं उत्तर येईल 4. लक्षात आलं का इनकरेक्ट आहेत? लक्षात आलं. इथे ते दोन्ही तुम्हाला सोडून दाखवलीत. नेक्स्ट रूल नंबर बघा, रूल नंबर 45 बघा काय म्हणतो. रूल नंबर 45, कॅटल म्हणजे गुरेढोरे, पोलीस पोलीस, फिजंट्री म्हणजे शेतकरी वर्ग, पोल्ट्री कुक्कुटपालन कोंबड्या वगैरे, जेंट्री सभ्य सुशिक्षित लोक, कॅव्हलरी म्हणजे घोडदळ, इन्फॅन्ट्री पायदळ म्हणतो आपण किंवा सैन्यदळ, पीपल या नामासोबत नेहमी एकवचनी क्रियापदाचा वापर केला जातो नाही. या नामासोबत नेहमी अनेकवचनी क्रियापदाचा वापर केला जातो. येथे चुकलं आहे, लक्षात घ्या. ही PPT लक्षात घ्या. या क्रियापदासोबत नेहमी अनेकवचनी क्रियापदाचा वापर केला जातो. कारण हे जे शब्द आहेत ना, हे सगळे काय आहेत माहिती आहे का? हे अनेकवचनी आहेत, लक्षात घ्या. मग याच्या हे अनेकवचनी आहे, त्याच्यासोबत एकवचनी क्रियापद कसं येईल? बरोबर आहे की नाही? अनेकवचनी क्रियापदांचा वापर केला जातो. फॉर एक्झाम्पल, पीपल आर नॉट फुलिश ॲज वी थिंक. पीपल आला, आर आला, वाक्य बरोबर. द कॅटल आर आला, ग्रेझिंग इन द फील्ड, वाक्य बरोबर. आता यांना अनेकवचनी केलं जात नाही बरं का, यांना SES प्रत्यय लागत नाही. लागला तर तो चुकीचा असतो. हे ऑलरेडीच अनेकवचनी आहेत, आलं का लक्षात? यांना अनेकवचनी केलं जात नाही. फक्त पीपल जर आपण सोडला, पीपल ॲज अ लोक अनेकवचन, याला जर पीपल्स असं जर आलं तर हे डबल प्लुरल याचं होतं, पण याचा अर्थ लोक होत नाही. ज्यावेळेस आपण राष्ट्र म्हणून उल्लेख करतो त्यावेळेस आपण याला पीपल्स अनेकवचन लावतो. मीनी पीपल्स म्हटलं तर अनेक राष्ट्रे असा त्याचा अर्थ होतो. हे पीपल म्हणजे लोक, हे ऑलरेडी अनेकवचन आहे. हे डबल प्लुरल याचा होतो पीपल्स, तर त्याचा अर्थ होतो राष्ट्रे, जाती जमाती असा त्याचा अर्थ होतो. हे तुम्ही लक्षात घ्यायचं. डन. नेक्स्ट, स्पॉट द एरर. द जेंट्री ऑफ द टाउन, आता याच्यात बघा, द जेंट्री ऑफ द टाउन हॅज असेंबल्ड हिअर. जेंट्री हा जो नाऊन आहे हा अनेकवचनी आहे. तो अनेकवचनी असल्यामुळे तो आपल्यासोबत येणारं क्रियापद पण अनेकवचनीच घेईल, परंतु येथे हॅज हे एकवचनी क्रियापद आलेलं आहे. हॅज हे एकवचनी आहे, तर हॅव हे अनेकवचनी आहे. मग तेथे हॅजच्या ऐवजी काय पाहिजे? हॅव पाहिजे. बघा मग, द जेंट्री ऑफ द टाउन हे बरोबर आहे. हॅजच्या ऐवजी ते काय पाहिजे? हॅव पाहिजे. हॅव राहिलं असतं ते वाक्य बरोबर आलं असतं. असेंबल्ड हिअर इथपर्यंत बरोबर आहे. मग या वाक्यामध्ये बी सेक्शनमध्ये मिस्टेक आहे, कारण द जेंट्री सभ्य सुशिक्षित लोक असा त्याचा अर्थ होतो. तो अनेकवचनी आहे आणि तो अनेकवचनी असल्यामुळे त्याच्यासोबत येणारं क्रियापद हे देखील काय असेल? अनेकवचनी असेल, लक्षात घ्या. ठीक आहे. नेक्स्ट, स्पॉट द एरर. द कॅटल्स आर फीडिंग ऑन बार्ले अँड ग्रास. कॅटल्स, कॅटल हा नाऊन ऑलरेडी अनेकवचनी आहे, अनेकवचनी ऑलरेडी आहे, लक्षात घ्या. तर त्यासोबत यस प्रत्यय लावायची गरज नाही. जर लागला तो शब्द चुकीचा असतो. आहे या फॉर्ममध्येच तो अनेकवचनी आहे, लक्षात घ्या. मग बघा याच्यात फीडिंग ऑन बार्ली अँड ग्रास, मग याच्यात बघा द कॅटल्स आर, इथं कॅटल्स नाही पाहिजे, इथं काय पाहिजे? फक्त कॅटल पाहिजे. काय पाहिजे? कॅटल पाहिजे, लक्षात घ्या. द कॅटल आर फीडिंग ऑन बार्ली अँड ग्रास. ठीक आहे. मग आता इथं लक्षात घ्या, फक्त इथे मिस्टेक आहे, बाकीचं सगळं बरोबर आहे. डन. नेक्स्ट, कॅटल्स वेअर ग्रेझिंग इन द मिडोज नियर आवर फार्म. सांगितलं मी तुम्हाला, कॅटल्स हा कॅटल्स असं आपण वापरू नाही शकत, कारण कॅटल हा ऑलरेडी अनेकवचन आहे. तो आहे या फॉर्ममध्येच येतो आणि त्याच्यानंतर येणारं क्रियापद जे असेल ते सुद्धा अनेकवचनीच असेल. वेअर हे क्रियापद अनेकवचनी आहे, ते बरोबर आहे. मग चुकलं कुठे? फक्त ए सेक्शनमध्ये मिस्टेक आहे, बाकीचं सगळं बरोबर आहे. मिडोज म्हणजे कुरण, लक्षात आलं का? बाकीचं सगळं बरोबर आहे, लक्षात घ्या. नेक्स्ट, आता यामध्ये एरर संपल्यात. आता आयोगाने विचारलेला प्रश्न बघूया. पोलीस डॅश डॅश लुकिंग फॉर अ मॅन विथ वन आय. आता मी तुम्हाला सांगितलं, पोलीस हा डिस्ट्रीब्युटिव्ह कलेक्टिव्ह नाऊन आहे. हा कधी एकवचनी आणि अनेकवचनी याच्याने देखील वापरला जातो, पण मोस्टली त्याचा यूज अनेकवचनी म्हणूनच होतो. मग बघा, पोलीस आर लुकिंग फॉर अ मॅन विथ वन आय, मग आर हे त्याचं उत्तर येईल. ठीक आहे. नेक्स्ट,
डिपार्टमेंटल PSI 2009ला प्रश्न आलेला बघा. चूज द करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग. द कॅटल्स वेअर ग्रेझिंग इन द फील्ड. कॅटल हा ऑलरेडी अनेकवचनी असल्यामुळे त्याला SES प्रत्यय लावला जात नाही म्हणून वाक्य चुकलं. द कॅटल वेअर ग्रेझिंग इन द फील्ड. कॅटल हा ऑलरेडी अनेकवचनी आहे, त्याच्यानंतर अनेकवचनीच क्रियापद देणार म्हणजे हे वाक्य बरोबर. द कॅटल वॉज ग्रेझिंग इन द फील्ड. कॅटल हा ऑलरेडी अनेकवचनी आहे, त्यासोबत अनेकवचनी क्रियापद देणार, येथे वॉज आला आहे म्हणून चुकलं. द कॅटल इज ग्रेझिंग इन द फील्ड. कॅटल अनेकवचनी आहे, त्यासोबत एकवचनी क्रियापद येत नाही म्हणून वाक्य चूक. मग याच्यात फक्त कोणतं वाक्य बरोबर आहे? 2 नंबरचंच वाक्य याच्यात बरोबर आलं. लक्षात. नेक्स्ट रूल नंबर 46 बघा. रूल नंबर 46 बघा. काही नकारात्मक शब्द जसे लिटल, फ्यू, हार्डली, स्कार्सली, रेअरली, नन, सेल्डम, नथिंग यांच्या वाक्यात वापर झाल्यास क्वेश्चन टॅग नेहमी काय येतो? होकारार्थी येतो. म्हणजे हे जे नकारार्थी शब्द आहेत कोणते कोणते? लिटल, फ्यू, हार्डली, स्कार्सली, रेअरली, नन, सेल्डम, अनलेस वगैरे पण शब्द असतात. लक्षात घ्या. हे काय आहेत? निगेटिव्ह शब्द आहेत. यांचा वापर जर क्वेश्चन टॅगमध्ये झाला आणि आपल्याला क्वेश्चन टॅग सोडवायला दिला तर त्याचा क्वेश्चन टॅग होकारार्थी येतो. आलं का लक्षात? बघा मग आता फ्यू पीपल न्यू द इन्फॉर्मेशन. फ्यू पीपल न्यू द इन्फॉर्मेशन. आता पूर्ण हे न करता मी फ्यूवर करतो. ह्या 3 आहेत, 3 रचना आहेत या. फ्यू, अ फ्यू, द फ्यू. ठीक आहे. फ्यू म्हटला, फ्यू याला नकारात्मक रचना आहे. अ फ्यू याला होकारात्मक अर्थ आहे. नकारात्मक रचना आहे, होकारात्मक रचना आहे, होकारात्मक रचना आहे. लक्षात घ्या. पण या 3ही नामानंतर या 3ही रचनेनंतर येणारं नाऊन हे नेहमी अनेकवचनीच असतं. फ्यूच्या नंतर येणारं नाऊन हे काय असेल? नेहमी अनेकवचनीच असेल. ठीक आहे. फ्यू पीपल बरं का. असं जर तुम्हाला आढळलं फ्यू मॅन, रॉंग. फ्यू मेनच बरोबर येणार. आलं का लक्षात? फ्यू मेनच बरोबर येणार. कारण फ्यू, अ फ्यू, द फ्यू यांच्यानंतर नेहमी अनेकवचनीच नामांचा वापर केला जातो आणि यांच्यानंतर येणारं क्रियापद हे देखील अनेकवचनीच असतं. लक्षात घ्या. ठीक आहे. आता फ्यू पीपल न्यू द इन्फॉर्मेशन म्हणजे पहिली गोष्ट हे वाक्य नकारार्थी झालं. बरोबर आहे. म्हणजे याच्यातला नॉट उडाला. न्यू म्हणजे हे V2 आहे, म्हणजेच क्रियापदचं दुसरं रूप याच्यात येईल क्वेश्चन टॅग करताना. क्वेश्चन टॅग करताना नेहमी लक्षात ठेवायचं की वाक्यात कर्ता आणि सहाय्यकारी क्रियापद हे 2च महत्त्वाचे असतात. आणि तिसरा महत्त्वाचा भाग असतो काय? की कोणते शब्द होकारार्थी आहे, कोणते नकारार्थी आहे. आता नकारार्थी शब्दांची लिस्ट तुम्हाला दिलेला वाक्याचा काळ बघायचा. इंग्रजीमध्ये 2 काळ अशी आहेत, सिम्पल प्रेझेंट आणि सिम्पल पास्ट. त्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद नसतं, ते आपल्याला घ्यायचं असतं क्वेश्चन टॅग करताना. सिम्पल प्रेझेंटमध्ये डू आणि डज हे सहाय्यकारी क्रियापद आपण क्वेश्चन टॅग करताना घेतो. तर डीड हे सहाय्यकारी क्रियापद सिम्पल पास्टमध्ये आपण क्वेश्चन टॅग करताना घेतो. आता बघा मग वाक्य भूतकाळी आहे, मग याचं काय आलं? दे, डीड दे आलं. कारण पीपल म्हणजेच काय? अनेकवचनी आहे. दे, डीड दे. कारण वाक्य निगेटिव्ह होतं, डिडंट दे येणार नाही. डिडंट दे केव्हा आलं असतं? जेव्हा तिथं अ फ्यू राहिलं असतं तर डिडंट दे आलं असतं. लक्षात घ्या. फ्यू पीपल म्हणजेच वाक्य नकारार्थी आहे. त्या फ्यूमध्ये ऑलरेडी नॉट इनबिल्ड आहे. त्या फ्यूमध्ये नॉट आहे म्हणजे डीड दे. डीड कसा आला? वाक्य भूतकाळी आहे म्हणून डीड आला. दे का आला? पीपल अनेकवचनी म्हणून दे आला. कर्ता जर अनेकवचनी असेल तर दे येतो. कर्ता जर एकवचनी असेल तर ही, शी, इट यानुसार काहीही येतं. लक्षात घ्या. पुढे बघा. वी सेल्डम सी देम. वी सेल्डम सी देम. सेल्डम एक आला आहे म्हणजे वाक्य निगेटिव्ह आहे. वाक्याचा काळ सिम्पल पास्ट आहे कारण या वाक्यात V1 आहे. म्हणजे वाक्याचा करता काय? वी. म्हणजे डू वी जर तुम्हाला दिसलं तर तुमचं उत्तर आहे. डू का आला? सिम्पल प्रेझेंट आहे. सिम्पल प्रेझेंटमध्ये तुम्हाला सांगितलं डू डज आपण सहाय्यकारी क्रियापद घेतो. डू केव्हा? आय असेल तर डू, वी असेल तर डू, यू असेल तर डू, दे असेल तर डू, ही, शी, इट असेल तर डज घेतो आपण. लक्षात घ्या. डू वी आलं. लक्षात आलं. पुढे दे स्कार्सली नो द न्यूज. आता हे वाक्य देखील काय आहे? सिम्पल प्रेझेंटमध्ये आहे. वाक्याचा करता दे आहे म्हणजे इथे डू येणार. आता आपल्याला माहिती आहे आय, वी, यू, आय, दे असेल तर सिम्पल प्रेझेंटमध्ये आपण काय घेतो? डू घेतो. आणि ही, शी, इट असेल तर डज घेतो. एवढं आपण लक्षात ठेवायचं आहे. लक्षात घ्या. ठीक आहे. मग आता बघा दे स्कार्सली नो द न्यूज वाक्य नकारार्थी आहे मग त्याचं क्वेश्चन टॅग येईल डू दे. सिम्पल प्रेझेंट आहे. लक्षात आलं? एकदा व्यवस्थित वाचा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. कारण हे रूल्स खूप महत्त्वाचे आहेत. आयोगाचा सगळा भडीमार या नियमांवरच असतो प्रश्न विचारताना. झालं? नेक्स्ट
आता बघा याच्यावर फिल इन द ब्लँक्स. दॅट हार्डली काउंट्स, दॅट हार्डली काउंट्स. बरोबर आहे. वाक्यात नेहमी लक्षात घ्या, जर वाक्यात धिस आणि दॅट आला तर आपण करता इट घेतो. बरोबर. आणि जर क्रियापदाला एस यस असेल तर आपण डज घेतो. हे वाक्य नकारार्थी आहे, म्हणजे डज इट जिथं तुम्हाला दिसेल ते त्याचं उत्तर येईल. हे वाक्य नकारार्थी आहे. दॅटसाठी आपण करता काय घेणार, इट. बरोबर आहे. हार्डली निगेटिव्ह आहे, म्हणजे याच्यात नॉटचा काही संबंध नाही आला. बरोबर. काउंट्स हा सिम्पल प्रेझेंटमधला आहे. बरोबर आहे. म्हणजे हे खरं वाक्य कसं येईल, इट हार्डली काउंट्स असं गृहीत धरा, टेम्पररी. बरोबर आहे. मग काउंट्स आहे तर याला काय येणार, डज येणार. वाक्याचा करता काय, इट येणार. याच्यात नॉट येणार नाही, कारण हा काय आहे, निगेटिव्ह आहे. लक्षात आलं का. मग त्याचं उत्तर येईल डज इट. डज इट आहे 2 मध्ये. लक्षात आलं. नेक्स्ट पुढे फिल इन द ब्लँक्स. आय नेवर ड्रिंक टी. आय नेवर ड्रिंक टी वाक्य नकारार्थी आहे. बरोबर आहे ना, कारण नेव्हरमुळे वाक्य त्याला निगेटिव्ह सेन्स आला. सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे. वाक्याचा करता काय आहे, आय आहे. ठीक आहे. ड्रिंक म्हणजे सिम्पल प्रेझेंट आहे. ज्यावेळेस वाक्यात सिम्पल प्रेझेंटमध्ये आय येतो तर आपण डू आय अशी रचना करतो. डू आय कुठे रचना असेल तर ते वाक्य बरोबर आहे, डू आय, कारण वाक्य निगेटिव्ह आहे ना. आय एम असेल तर आरंट आय येतं. लक्षात घ्या. ते पुढे बघूयात आपण. नेक्स्ट. इट हार्डली रेन्स हिअर. इट हार्डली रेन्स हिअर. रेन्स म्हणजे डज आला, हार्डली निगेटिव्ह झाला. हिअर म्हणजे डज इट कुठं दिसतंय का तुम्हाला ते बघा. डज इट कुठं दिसतोय का, डझंट ही नाही, डिडंट शी नाही, डज इट दिसतोय. बरोबर आहे ना. इटसाठी आपण इटच घेणार ना. ठीक आहे ना. नेक्स्ट फिल इन द ब्लँक्स बघा. इट हार्डली डज एनी वर्क. डज येऊन गेला, इट येऊन गेला, वाक्य निगेटिव्ह आहे. डज इट दिसतंय का तुम्हाला कुठे, सांभा. इट हार्डली डज एनी वर्क. इट नाही पाहिजे, इथे ही पाहिजे. बरोबर आहे ना, कारण इटचं ऑप्शनच नाही आहे. मग तिथे काय पाहिजे, ही. ही हार्डली डज एनी वर्क. ही हार्डली डज एनी वर्क. इट नाही येणार, तिथे ही येईल. मग आता डज ही कुठं दिसतंय का तुम्हाला, आहे डज ही. लक्षात आलं. नेक्स्ट फिल इन द ब्लँक्स. फ्यू पीपल टूक ड्रग्स. फ्यू पीपल टूक ड्रग्स म्हणजे काही लोक ड्रग्स घ्यायचे, म्हणजे खूप कमी प्रमाणात, म्हणजे नॉट मेनी असा त्याचा अर्थ आहे. बरोबर आहे. मग बघा टूक म्हणजे V2 म्हणजे तुम्हाला डीड येईल, आणि फ्यू पीपल म्हणजे दे. डीड दे कुठे दिसतंय का तुम्हाला, कारण वाक्य सॉरी हां निगेटिव्ह आहे, फ्यू आला आहे त्याच्यात. बरोबर आहे. वाक्य निगेटिव्ह आहे. डीड दे दिसतंय का तुम्हाला कुठे, डीड दे, आर अँड दे, डिडंट शी, डोंट दे, डीड दे. 4थं नंबरचं ऑप्शन येईल. कसं येईल, पीपलसाठी काय आला, दे. फ्यू आला म्हणून वाक्य निगेटिव्ह झालं. आणि टूक आहे म्हणजे क्रियापदाचं दुसरं रूप म्हणजे काय आला, डीड आला, डीड दे. लक्षात आलं. नेक्स्ट क्वेश्चन टॅगमध्ये सब्जेक्ट प्लस V2, सब्जेक्ट प्लस ऑक्झिलरी वर्ब हा प्रकार असतो. जर वाक्यात ऑक्झिलरी वर्ब नसेल तर मेन व्हर्बकडे वळायचं. असं 2च याच्यामध्ये पॉसिबल आहे, सिम्पल प्रेझेंट आणि सिम्पल पास्ट. तुम्हाला ऑलरेडी सांगितलं मी, त्या गोष्टी लक्षात करा, किंवा आपल्या पुस्तकात खूप डिटेलमध्ये दिलेलं आहे ते बघा तुम्ही. नेक्स्ट आता याच्यावर आयोगाने प्रश्न विचारला आहे बघा. राज्यसेवा 2019ला काय प्रश्न आहे बघूयात. चूज द करेक्ट सेंटेन्स. चूज द करेक्ट सेंटेन्स. स्कार्सली एनीवन टर्न अप, रीड दे. स्कार्सली एनीवन टर्न अप. स्कार्सली एनीवन टर्न अप. आता एक गोष्ट लक्षात घ्या, हा सिम्पल पास झाला म्हणजे V2 झाला. बरोबर आहे. स्कार्सलीमुळे हे वाक्य निगेटिव्ह झालं, म्हणजे क्वेश्चन टॅग होकारार्थी यायला पाहिजे, डीड दे. बरोबर आहे. कारण वाक्य एनीवन ज्या वेळेस क्वेश्चन टॅगमध्ये समवन, एनीवन, एव्हरीवन, समबडी, नोबडी, एव्हरीबडी, एनीवन वाक्यात येतात तेव्हा क्वेश्चन टॅग करताना यासाठी दे हे प्रोनाउन वापरलं जातं. लक्षात घ्या. क्वेश्चन टॅग करताना कोणतं प्रोनाउन वापरलं जातं, दे. हे 8 इंडेफिनिट प्रोनाउन लक्षात घ्या. कोणतं, समवन, नो वन, एव्हरीवन, एनीवन, समबडी, नोबडी, एव्हरीबडी, एनीबडी. हे 8 इंडेफिनिट प्रोनाउन जर वाक्याचा करता म्हणून आला
आणि क्वेश्चन टॅग जर तुम्हाला विचारला असेल तर क्वेश्चन टॅगमध्ये करता सिलेक्ट करताना दे हे प्रोनाउन घ्यायचं. लक्षात आलं का? हा भाग व्यवस्थित लक्षात घ्या. ठीक आहे, पहिलं वाक्य बरोबर. स्कार्सली नो वन टर्न अप, स्कार्सली सोबत नो येत नाही म्हणून हे वाक्य चुकलं. लक्षात घ्या, करेक्ट सेंटेन्स सांगितलं आहे. पहिलंच वाक्य बरोबर त्याचं. स्कार्सलीमध्ये ऑलरेडी नो इनबिल्ड असतो, तिथं नो येणार का? लक्षात. ठीक आहे, ओनली ए इज करेक्ट, बरोबर आहे. ओनली बी इज करेक्ट, नाही. बोथ ए अँड बी इज करेक्ट, नाही. मग काही नाही, फक्त ओनली ए इज करेक्ट. का करेक्ट आलं तेही तुम्हाला सांगितलं मी. लक्षात आलं. नेक्स्ट, पुढे. आता बघा, राज्यसेवा 2020, कंबाईन 2019, फॉरेस्ट 2019, STI 2015. म्हणजे आयोगाचं खूप प्रेम दिसतं या वाक्यावर, कारण किती वेळेस विचारलं आहे बघा ते. अजूनही विचारलं असेल कुठे कुठे. नन ऑफ अस न्यू द वे, नन ऑफ अस न्यू द वे. ह्या फ्रेजकडे लक्ष द्या. नन ऑफ अस अशी रचना असेल तर आपण करता काय घेतो? वी घेतो, बरोबर आहे. न्यू आहे म्हणजेच डीड आहे, V2 आहे, बरोबर आहे. वाक्य नकारार्थी आहे. वाक्य काय? नकारार्थी आहे. माझा क्वेश्चन टॅग काय? होकारार्थी आहे. वाक्य हो इथे आहे, V2 मध्ये आहे, म्हणजे सिम्पल पासमध्ये डीड येणार. नन ऑफ अस अशी रचना असेल तर त्याचा करता आपण वी घेतो. नन ऑफ अस असेल, नन ऑफ देम असेल तर दे घेतो, नन ऑफ यू असेल तर यू घेतो. आलं का लक्षात? मग इथं काय ना, असं काय घेणार आपण? वी प्रथमामध्ये. तर वी आणि याचं V2 डीड. वाक्य नकारार्थी आहे, डिडंट विथ येणार नाही. का? कारण वाक्य नकारार्थी. डीड विथ जिथे तुम्हाला दिसेल ते त्याचं उत्तर आहे. डीड वी, डीड वी. कोणतं उत्तर आलं मग? बी. फक्त बी. कुठे? बी ओनली. 3 उत्तर आला त्याचं. 3 उत्तर आलं त्याचं. ठीक आहे ना. नेक्स्ट, पुढे. चूज द करेक्ट सेंटेन्स. राज्यसेवा 2019ला हा प्रश्न आलेला आहे. स्कार्सली हे वाक्य सोडवलं ना आपण वाटतं? हो, हे वाक्य सोडवलं आपण. याच्यात फक्त हे बरोबर आहे, हे चूक आहे, सोडवलं आपण. ठीक आहे ना. म्हणजे ओनली ए इज करेक्ट. हो, हे सोडवलं आपण. ठीक आहे. हां, ASO 2017 बघा आता. चूज द ऑप्शन कंटेनिंग करेक्ट सेंटेन्स. चूज द ऑप्शन कंटेनिंग करेक्ट सेंटेन्स. फ्यू पीपल न्यू द आन्सर, फ्यू पीपल न्यू द आन्सर डीड दे. फ्यू पीपल न्यू द आन्सर डीड दे. ठीक आहे. फ्यू द पीपल न्यू द आन्सर हे वाक्य निगेटिव्ह आहे, बरोबर आहे. न्यू म्हणजे V2 आहे, बरोबर आहे. डीड दे वाक्य करेक्ट. अ लिटल प्रोग्रेस हॅज बीन मेड. अ लिटल म्हटलं तर हा होकारार्थी असतो, मग क्वेश्चन टॅग नकारार्थी यायला पाहिजे, हॅझंट इट यायला पाहिजे, म्हणजे वाक्य चुकलं. नुसतं लिटल राहिला असतं तर निगेटिव्ह आलं असतं, तर हॅज इट बरोबर आलं असतं. पण अ लिटल आहे तिथे, मग क्वेश्चन टॅग नकारार्थी यायला पाहिजे, हॅझंट इट यायला पाहिजे. वी कुड स्कार्सली हिअर व्हॉट ही सेड. वी कुड स्कार्सली हिअर व्हॉट ही सेड. हे लक्षात द्या, हे वाक्य निगेटिव्ह आहे, बरोबर आहे. स्कार्सली आला याच्यामध्ये आणि वाक्याचा करता वी आणि कुड आहे, म्हणजे कुड वी जर दिसलं तर ते वाक्य बरोबर आहे, बरोबर हे वाक्य. म्हणजे आपलं बघा ए आणि सी हे ऑप्शन बरोबर आहे. ए आणि सी जिथे असेल ते आपलं उत्तर बरोबर. आन्सर ऑप्शनमध्ये ए आणि सी कुठे आहे ते बघूयात. ए अँड बी ओनली, दुसरं ए अँड सी ओनली, करेक्ट. आलं लक्षात? का बरोबर आलं आहे ते बघा व्यवस्थित. डन. नेक्स्ट, STI 2016ला प्रश्न आला बघा. शी हार्डली एव्हर स्माइल्स. शी हार्डली एव्हर स्माइल्स. विच वन ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इज अ करेक्ट वर्जन ऑफ सेंटेन्स विथ अ टॅग क्वेश्चन करस्पॉन्डिंग टू द सेंटेन्स अबोव. आता बघा, हार्डली जर वाक्यात आला तर ते वाक्य निगेटिव्ह असतं. म्हणजे जे तुम्हाला निगेटिव्हचं क्वेश्चन टॅग दिसतंय ते उडून टाका अगोदर, जे निगेटिव्हचं दिसतंय. हे 2 उडवलेत आपण, बरोबर आहे. आता राहिले 2च. शी हार्डली एव्हर स्माइल्स. डज शी, बरोबर आहे. शी हार्डली एव्हर स्माइल्स. स्माइल्स आहे ना, जर क्रियापदाला SES लागलेला असेल तर डज घेणार, कारण ते सिम्पल प्रेझेंट आहे. मग हे नाही येणार. मग कोणतं उत्तर येईल? फक्त 2 नंबरचं उत्तर येईल. आलं का लक्षात? जास्त एक्सप्लेन करत बसण्यापेक्षा तुम्ही कन्फ्यूज होतात. फक्त लक्षात काय घ्यायचं, हार्डली आला म्हणजे हा निगेटिव्ह वाक्य आहे. निगेटिव्हचे ऑप्शन 2 उडवलेत आपण. कोणते? डझंट, इजंट, बरोबर आहे. नंतर 2 ऑप्शनमध्ये राहिलेत कोणते? 2 आणि 3. आता शी हार्डली एव्हर स्माइल्स. स्माइल्स आला म्हणजे सिम्पल प्रेझेंट आहे. शीला शील वाक्याचा करता सिम्पल प्रेझेंटमध्ये तर क्रियापदाला SES लागेल. म्हणजे डज बघा, डज जिथे दिसला आणि वाक्य होकारार्थी दिसलं ते तुमचं उत्तर. हे आलं. इज नाही येणार इथे, कारण तिथे टू बीचं रूप आलेलं नाही, म्हणून तिथे इज येणार नाही. मग त्याचं उत्तर आलं 2. नेक्स्ट, माया सेल्डम विजिट्स मीना अँड कंपनी. सेल्डम हा निगेटिव्ह आहे, निगेटिव्ह ॲडवर्ब आहे, लक्षात घ्या. मग यामध्ये बघा, चूज द
करेक्ट क्वेश्चन टॅग, म्हणजे माया विजिट्स आहे, डज शी जिथे तुम्हाला दिसलं ते त्याचं उत्तर असेल, डज शी जिथे तुम्हाला उत्तर दिसलं, कारण मायासाठी काय येणार, शी येणार, हे विजिट्स म्हणजे डज, बरोबर आहे ना. वाक्य सेल्डम असल्यामुळे निगेटिव्ह आहे, नॉटचा काही संबंधच येत नाही, हो करावं करावं लागेल आपल्याला. डज शी जिथे तुम्हाला दिसलं ते त्याचं उत्तर, डज शी एकच नंबरचं उत्तर आहे, बाकीचं काहीच बघायची गरज नाही. ठीक आहे. पुढे फ्यू पीपल न्यू द आन्सर, फ्यू पीपल न्यू द आन्सर, which will be the correct question tag of the above sentence, which will be the correct question tag of the above sentence. few आहे म्हणजे वाक्य निगेटिव्ह आहे, म्हणजे पीपलसाठी आला दे आणि न्यूसाठी आला डीड, डीड दे जिथे असेल ते तुमचं उत्तर, डीड दे जिथं असेल ते तुमचं उत्तर, डू दे, डोंट दे, डीड दे, डिडंट दे. लक्षात आलं. नेक्स्ट पुढे कंबाईन 2009ला प्रश्न विचारला आहे, टिक मार्क करेक्ट सेंटेन्स, टिक मार्क करेक्ट सेंटेन्स. फ्यू पीपल न्यू द आन्सर, डीड दे करेक्ट. फ्यू पीपल न्यू द आन्सर, हा फ्यू निगेटिव्ह असल्यामुळे म्हणजे नॉटचे जे ऑप्शन आहेत ते उडून टाकू आपण अगोदर. ठीक आहे, हे नॉटचे उडवलेत आपण, म्हणजे दोन हे झालेत. फ्यू पीपल न्यू द आन्सर वाक्य भूतकाळी आहे आणि इथे डू वापरला आहे म्हणून हे चुकलं. मग कोणतं उत्तर आलं, पहिलंच उत्तर बरोबर आलं, लक्षात घ्या. ठीक आहे ना. नेक्स्ट रूल नंबर 47 बघा आता, द कंपॅरेटिव्ह डिग्री प्लस ऑफ द टू ओनली, म्हणजे ऑफ द टूची रचना ही कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये असते, ऑफ द थ्री ऑफ द फोर ही सुपरलेटिव्हमध्ये असते, लक्षात घ्या. द प्लस कंपॅरेटिव्ह डिग्री ऑफ द टू, ठीक आहे, द प्लस कंपॅरेटिव्ह डिग्री बिटवीन द टू ओनली, म्हणजे बिटवीन द टू ऑफ द टूची रचना ही कशामध्ये असते, कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये असतं. ऑफ द टू, बिटवीन द टू अशी रचना आली तर डोळे झाकून तिथे तुम्हाला रिकामी जागा विचारली असेल तर कंपॅरेटिव्ह डिग्री म्हणजे ER, मोर किंवा दॅन एनी अदर असं ऑप्शन सिलेक्ट करायचं. ठीक आहे. शी इज द एल्डर ऑफ द टू सिस्टर्स, शी इज द एल्डर ऑफ द टू सिस्टर्स करेक्ट आहे. आणि याच्यात एक लक्षात घ्या, याच्यानंतर जे कंपॅरेटिव्ह ॲडजेक्टिव्ह येतं ना या रचनेमध्ये ऑफ द टू, बिटवीन द टूमध्ये, तर त्या ॲडजेक्टिव्हच्या पूर्वी द हे आर्टिकल येतं. हे ऑप्शन लेसर लक्षात ठेवा. ऑफ द टूची रचना लक्षात घ्या, बिटवीन द टूची रचना लक्षात घ्या, हां एल्डरची रचना लक्षात घ्या. याच्या आधी काय ना, एल्डरनंतर दॅन नाही येणार, एल्डरनंतर काय ना ऑफ द टूची रचना येईल, आलं का लक्षात. येस, हां ऑफ द टू कंपॅरेटिव्ह डिग्री लक्षात घ्या. ऑफ द थ्री ऑफ द फोर सुपरलेटिव्ह डिग्री, अशी जर रचना असेल ऑफ द थ्री ऑफ द फोर सुपरलेटिव्ह डिग्री, जसं आपण म्हणतो ना आयदर ऑर नायदर नॉर, दोनसाठी मोर दॅन टू, एनी वन पॉझिटिव्ह, नन निगेटिव्ह, त्याच पद्धतीने मोर दॅन टू असेल म्हणजे ऑफ द थ्री ऑफ द फोर अशी रचना असेल तर सुपरलेटिव्ह डिग्री, लक्षात घ्या. अंजली इज द, हां अंजली इज द, इथं द ऑलरेडी आला आहे मग, आणि ऑफ द टूची रचना आहे, म्हणजे बघा ऑफ द टू कशासाठी आहे, कंपॅरेटिव्ह डिग्रीसाठी आहे. मग इथे अंजली इज द कंपॅरेटिव्ह डिग्रीज कोणतं आहे, बेटर सिंगर, बेटर सिंगर. मी तुम्हाला सांगितलं ना ऑफ द टूची रचना असेल तर त्या कंपॅरेटिव्ह ॲडजेक्टिव्हच्या आधी द आर्टिकल येईल, लक्षात घ्या. ठीक आहे. अंजली इज द बेटर सिंगर ऑफ द टू, ऑफ द टू म्हटलं तर कंपॅरेटिव्ह डिग्री येईल, बघितलं ना आपण. हां शी इज डॅश विकर ऑफ द टू सिस्टर, टू सिस्टर्स, बरोबर आहे, टू सिस्टर्स झालं. मग काय येईल, शी इज, आता इथे आर्टिकल वापरला आहे बघा, कशात दिलं आहे, शी इज द विकर ऑफ द टू सिस्टर्स. ठीक आहे, शी इज द विकर ऑफ द टू सिस्टर्स. डन. नेक्स्ट आता अपवाद, पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह माय, आवर, युअर, हिज, हर, देअर असेल तर द येत नाही. कुठे, कंपॅरेटिव्ह ॲडजेक्टिव्हच्या आधी, आलं का लक्षात, कीप इन माइंड, सुपरलेटिव्ह ॲडजेक्टिव्हच्या आधी देखील. ठीक आहे. ऑफ द टू सिस्टर्स शी इज बेटर, बघा एरर बघा, जर वाक्यात पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह येत असेल तर पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह तुम्हाला माहिती आहे माय, आवर, युअर, हिज, हर, देअर, तर तिथं काय येणार नाही, आर्टिकल द येणार नाही, कारण पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह देखील कसलं काम करतात, ॲडजेक्टिव्हचं काम करतात, लक्षात घ्या. ऑफ द टू सिस्टर्स शी इज बेटर, नो एरर. बघा ऑफ द टू सिस्टर्स शी इज बेटर, नो एरर. आता इथं बघा ऑफ द टू कुठे मिस्टेक आहे बघा, ऑफ द टू सिस्टर्स शी इज द बेटर पाहिजे, कुठे मिस्टेक आहे, इज, शी इज द बेटर, बरोबर. मग कुठे मिस्टेक आहे, इथे नाही आहे, सिस्टर्समध्ये इज द बेटर, इथं द पाहिजे. ठीक आहे, लक्षात घ्या.
कारण इथे पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह आलेलं नाही आहे. माय, आवर, युअर, हिज, हर, देअर आलं आहे का? नाही. नेक्स्ट मग इथे द आर्टिकल पाहिजे. पुढे दिस इज द बेस्ट ऑफ द टू बुक्स. दिस इज द बेस्ट ऑफ द टू बुक्स. आता एरर कुठे बघा, ऑफ द टूची रचना असेल तर आपण काय कंपॅरेटिव्ह डिग्री घेतो. द बेस्ट हा सुपरलेटिव्ह आहे, बरोबर आहे. मग इथे मिस्टेक आहे ना. दिस बरोबर आहे, इज द बेटर पाहिजे. इथे काय पाहिजे? बेटर पाहिजे. म्हणजे येथे मिस्टेक आहे. ऑफ द टू बुक्स बरोबर आहे, बरोबर. मिस्टेक कुठे आले मग? तर बेस्टच्या ऐवजी काय पाहिजे? बेटर. लक्षात आलं. नेक्स्ट पुढे स्पॉट द एरर बघा. त्रिशा इज टॉलर ऑफ द टू सिस्टर्स. नो एरर. त्रिशा बरोबर आहे. इज टॉलर नाही पाहिजे, इज द टॉलर पाहिजे. लक्षात घ्या काय पाहिजे? इज द टॉलर पाहिजे. इथे मिस्टेक आहे, ठीक आहे. हे बरोबर आहे, बाकीचं सगळं ठीक आहे, फक्त इज द टॉलर ऑफ द टू सिस्टर्स पाहिजे. लक्षात घ्या. इट इज डिफिकल्ट टू से हु इज बेटर ऑफ द two players. It is difficult to say who is the better of the two players. It is difficult to say who is the better of the two players. Two players आहे, कंपॅरेटिव्ह डिग्री येईल. लक्षात घ्या. 3 players आला असतं who is the best असं आलं असतं. लक्षात घ्या, ठीक. नेक्स्ट पुढे of the two great cities the former is the bigger. the former is biggest नाही येणार इथे. इथे काय येईल? the former is bigger. काय ना, कारण ऑफ द टूचा संबंध आहे ना. मग इथे याच्यानंतर पण काय पाहिजे? फॉर्मर कंपॅरेटिव्ह. मग इथे पण कंपॅरेटिव्ह पाहिजे. इज बिगेस्ट नाही, इज बिगर पाहिजे. लक्षात घ्या काय पाहिजे? इज बिगर. मग येथे मिस्टेक आहे, बाकीचं सगळं बरोबर आहे. नेक्स्ट दिस इज द बेस्ट ऑफ द टू बुक्स. नो एरर. दिस इज द बेटर ऑफ द टू बुक्स. लक्षात घ्या इथं काय पाहिजे? बेटर पाहिजे. लक्षात घ्या, बेस्ट नाही. आलं का लक्षात? बाकीचं सगळं बरोबर आहे. नेक्स्ट आता याच्यावर आयोगाने कसं प्रश्न विचारला बघा. फिल इन द ब्लँक विथ द ग्रॅमॅटिकली करेक्ट ऑप्शन. आयोगाचे प्रश्न खूप काळजीपूर्वक आपण सोडूयात. दिल्ली इज बिगर दॅन मुंबई, बट बिटवीन द टू मुंबई इज द मोर इंटरेस्टिंग सिटी. मुंबई इज द मोर इंटरेस्टिंग सिटी. बरोबर आहे ना. ऑफ द टूची रचना आहे, म्हणजे उत्तर काय येईल? द मोर. का? कंपॅरेटिव्ह डिग्री आहे, जिथं द आर्टिकल यायला पाहिजे. द मोस्ट तर येणार नाही, बरोबर आहे. मुंबई इज मोर इंटरेस्टिंग सिटी, दचा रेफरन्स यायला पाहिजे, बरोबर आहे. नेक्स्ट पुढचं बघा. फाइंड आउट द रॉंग सेंटेन्स. सुष्मिता इज नॉट ॲज प्रिटी ॲज ऐश्वर्या. सुष्मिता इज नॉट ॲज प्रिटी ॲज ऐश्वर्या. ऐश्वर्या इज प्रिटियर दॅन सुष्मिता. ऐश्वर्या इज द प्रिटियर ऑफ द टू. रॉंग सेंटेन्स म्हटलं आहे ना. येस, ऐश्वर्या इज द प्रिटिएस्ट ऑफ द टू. आता बघा, सुष्मिता इज नॉट ॲज प्रिटी ॲज ऐश्वर्या. इथं जर असं म्हटलं तर पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये नॉट सो ॲज निगेटिव्हसाठी असतो, ॲज पॉझिटिव्हसाठी असतो. पण आयोगाने काही ठिकाणी ॲज नॉट ॲज अशी रचनासुद्धा दिली आहे निगेटिव्हसाठी. सुष्मिता इज नॉट ॲज प्रिटी ॲज ऐश्वर्या, म्हणजे सुष्मिता ही ऐश्वर्या एवढी सुंदर नाही. पहिलं वाक्य बरोबर आहे. दुसरं, ऐश्वर्या इज प्रिटियर दॅन सुष्मिता. ऐश्वर्या ही सुष्मितापेक्षा सुंदर आहे, हे वाक्य पण बरोबर आहे. ऐश्वर्या इज द प्रेटियर ऑफ द टू. प्रेटियर द आर्टिकल आला ऑफ द टू. ऑफ द टूची रचना कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये येते, हे देखील बरोबर आहे. ऐश्वर्या इज द प्रेटिएस्ट ऑफ द टू. ऑफ द टूची रचना कंपॅरेटिव्ह डिग्री येते, इथं सुपरलेटिव्ह आला आहे म्हणून हे वाक्य चुकलं. लक्षात आलं का? आता शिकलो ना आपण. ऑफ द टू कंपॅरेटिव्ह डिग्री, प्रेटिएस्ट ऑफ द टू झालं. मग चौथ्या नंबरचं याचं उत्तर आलं. हे रॉंग सेंटेन्स आहे. पिक आउट द रॉंग सेंटेन्स कोणतं आहे? या चारपैकी चौथं जे ऑप्शन आहे ते रॉंग आहे. का रॉंग आहे तेही तुम्हाला सांगितलं. नेक्स्ट आता रूल नंबर 48. रूल नंबर 48 काय म्हणतोय बघा. आपण महत्त्वाचा नियम आहे, म्हणजे सगळ्याच नियमांवर जवळपास आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. हे नियम जर व्यवस्थित केलेत ना बॉस तुम्ही, सॉरी बॉस शब्द वापरला मी, विद्यार्थी मित्रांनो, तर काय होईल माहिती आहे का? म्हणजे एक इंग्रजी ग्रामरवर तुमची पकड येईल.
इंग्रजी ग्रामरवर तुमची पकड येईल आणि काही या बॅचमध्ये मी असं डिसाईड करतो आहे, आपण गोल्डन रूल्स ऑफ इंग्लिश ग्रामर असं त्याला नाव दिलेलं आहे, पण मला असं वाटतं आहे की काही लेक्चर्स आपण व्होकॅब्युलरीची पण रूट्सचे टाकूया ऐच्छिक बरं का, म्हणजे इट इज नॉट कंपल्सरी. ते आपण ही फक्त गोल्डन रूल्स ऑफ इंग्लिश ग्रामरची बॅच, पण व्होकॅब्युलरीचं पण आपण त्याच्यात काहीतरी अशी तुम्हाला ट्रिक्स देऊयात जेणेकरून ते तुम्हाला आवडतील. बरोबर आहे. आता याच्यात बघा रूल नंबर 48, बोथ सोबत अँडचा वापर केला जातो. परीक्षेत बोथ सोबत ॲज वेल ॲज विथ अलॉंग विथ दिला जातो. जेव्हा दोन करते बोथ अँडने जोडले जातात तेव्हा क्रियापद हे प्रोनाउन दोन्ही अनेकवचनी असतात. बोथची जोडी काय सोबत आहे? अँड सोबत. बरोबर आहे. पण आयोग काय देतो आपल्याला? बोथ सोबत ॲज वेल ॲज देतो, विथ देतो, अलॉंग विथ देतो, कधी कधी टुगेदर विथ देतो. बोथ म्हटलं तर हा दोनसाठी वापरला जातो. बोथची जोडी काय आहे? बोथ अँड. आलं का लक्षात? मग त्याच्यानंतर येणारं क्रियापद काय असेल? ते अनेकवचनीच असेल. तर बघूयात मग आपण. ठीक आहे. आणि प्रोनाउन देखील काय असेल? अनेकवचनी असेल. बोथ अंजली अँड समीर हॅव डन हर होमवर्क. बोथ अंजली अँड समीर अनेकवचनी आहे. डन हे हरच्या ऐवजी काय पाहिजे? देअर पाहिजे. काय पाहिजे? देअर पाहिजे. ते खाली दिलेलं आहे बघा. बोथ अंजली अँड समीर हॅव डन देअर होमवर्क. कारण आपण काय म्हटलं आहे? क्रियापद आणि प्रोनाउन म्हणजे व्हर्ब आणि प्रोनाउन दोन्ही काय पाहिजेत? अनेकवचनी पाहिजेत. बरोबर आहे की नाही? ते हर एकवचनी आला ना, म्हणून तिथं काय पाहिजे? देअर पाहिजे. लक्षात घ्या. डन. नेक्स्ट, बोथ आणि ऑल सोबत नकारार्थी रचना येत नाहीत. पहिली गोष्ट, बोथ प्लस ऑल हे सोबत येत नाही, कारण बोथ हा दोनसाठी वापरला जातो, ऑल हा दोनपेक्षा जास्तांसाठी वापरला जातो. ऑल हा अनकाउंटेबल नाउन सोबत पण येतो आणि काउंटेबल नाउन सोबत सुद्धा येतो. लक्षात घ्या. ऑल बॉईज म्हटलं तर ॲडजेक्टिव्ह ऑफ काय असतो? हा नंबर असतो. आणि ऑल शुगर असं म्हटलं तर हा ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी असतो. लक्षात घ्या. ऑल हा दोनपेक्षा जास्तच असतो, पण काउंटेबल अनकाउंटेबल दोघांसाठी वापरला जातो. जेव्हा तो काउंटेबलसाठी वापरला जातो तेव्हा तो आपल्यासोबत, लक्षात घ्या, दोनपेक्षा जास्तच घटक घेत असतो. लक्षात घ्या. बोथ डिड नॉट गो. बोथ याच्यासोबत नकारार्थी रचना येत नाही. नकारार्थी रचना कशा येतात? नायदर वेंट, किंवा आपण असंही म्हणू शकतो नायदर ऑफ देम वेंट. ठीक आहे. नायदर ऑफ देम वेंट असं म्हणू शकतो. ऑल वे आर नॉट हॅप्पी. ऑल सोबत सुद्धा निगेटिव्ह रचना येत नाही. नन वेअर हॅप्पी. आलं का लक्षात? नन वेअर हॅप्पी. लक्षात घ्या. ऑल सोबत निगेटिव्ह रचना येत नाही, त्यासाठी नन आहे. आलं लक्षात? आता ऑल वेअर नॉट हॅप्पी हा ऑल जो आहे येथे काय म्हणून वापरलेला आहे? हा प्रोनाउन म्हणून येथे वापरलेला आहे. लक्षात घ्या. जर ऑल नंतर लगेच इमिजिएट व्हर्ब येत असेल तर तो प्रोनाउन असतो. लक्षात घ्या. ठीक आहे. ठीक आहे. नन वेअर हॅप्पी हे बरोबर आलं इथे. लक्षात घ्या. म्हणजे हे लक्षात घ्या, आयोगाने याच्यावर विचारलेला आहे प्रश्न, ते आपण बघणारच आहे पुढे. नेक्स्ट, ही इज वेल नोन फॉर बोथ हिज काइंडनेस ॲज वेल ॲज हिज अंडरस्टँडिंग. आता बोथ सोबत काय येतो? अँड येतो. ॲज वेल ॲज येत नाही, म्हणजे येथे चुकलं. ही इज वेल नोन फॉर बोथ हिज काइंडनेस, इथे ॲज वेल ॲजच्या ठिकाणी काय पाहिजे? अँड पाहिजे, म्हणून इथे चुकलं. कारण बोथ सोबत काय येतो? अँड येतो. लक्षात घ्या. ॲज वेल ॲज, विथ, टुगेदर विथ, अलॉंग विथ येत नाहीत. आलं तर ते वाक्य चुकीचं असतं. लक्षात घ्या. मग इथे सेक्शन, कोणत्या सेक्शनमध्ये मिस्टेक आहे? सी मध्ये मिस्टेक आहे. लक्षात घ्या. बोथ पीटर ॲज वेल ॲज रॉबर्ट वेअर रिलक्टंट टू ॲडमिट दॅट दे वेअर रॉंग. बोथ पीटर ॲज वेल ॲज रॉबर्ट वेअर रिलक्टंट म्हणजे नाखुश असणे, हॅप्पी नसणे, टू ॲडमिट दॅट दे वेअर रॉंग. बोथ पीटर ॲज वेल ॲज, इथं लक्षात घ्या. बोथ सोबत काय येतो? अँड येतो. सापडलं आपलं उत्तर आपल्याला, काही बाकीचं वाचायची गरज नाही. बोथ पीटर ॲज वेल ॲजच्या ऐवजी इथे काय पाहिजे? अँड, कारण ही जोडी आहे. लक्षात ठेवायचं. मग पहिलंच सेक्शनमध्ये मिस्टेक आहे, बाकीचं सगळं बरोबर आहे, कारण प्रोनाउन पण अनेकवचनी आलेलं आहे. लक्षात घ्या. दे. नेक्स्ट, स्पॉट द एरर बघा पुढचं. बोथ टीचर ॲज वेल ॲज all students are going for a picnic today. Both teacher and all students are going for a picnic today. लक्षात घ्या. both teacher and all students are going for a picnic today. लक्षात घ्या. ही इथेच मिस्टेक आहे, बाकीचं सगळं बरोबर आहे. नेक्स्ट, पुढे. बोथ द रिच अलॉंग विथ द पुअर आर रिस्पॉन्सिबल फॉर अ ग्रेट मेनी
ग्रेट मेनी कंट्री इज इन्फ्लिक्टेड नो एरर. आता इथे बघा बोथ द रिच अलॉंग विथ बोथ द रिच अँड द पुअर असं पाहिजे. बोथ सोबत अँड येतो. लक्षात आलं बघा. मग बोथ द रिच अलॉंग विथ नाही, फक्त अँड पाहिजे. लक्षात घ्या इथं चुकलं आहे, बाकीचं सगळं बरोबर आहे. डन. नेक्स्ट गोविंदा. आता आयोगाने विचारलेले प्रश्न आहेत बघा. आयोगाने विचारलेले प्रश्न बघा काय. गोविंदा अँड माधुरी बोथ डान्स्ड वेल. गोविंदा अँड माधुरी बोथ डान्स्ड वेल. नॉट ओनली ही इज अ टीचर बट ऑल्सो अन आर्टिस्ट. आता ह्या वाक्यामध्ये बघा गोविंदा अँड माधुरी बोथ डान्स वेल, याचा क्रम चुकलेला आहे. बरोबर आहे. याचा क्रम कसा आहे, याचा क्रम कसा पाहिजे होता. बोथ गोविंदा अँड माधुरी डान्स्ड वेल. ज्यावेळेस कर्त्यांसाठी बोथ वापरला जातो तेव्हा बोथचं स्थान हे सुरुवातीला असतं. बोथ गोविंदा अँड माधुरी डान्स्ड वेल, याचा क्रम चुकलेला आहे. याचा क्रम कसा आहे. बोथ गोविंदा अँड माधुरी डान्स्ड वेल असा क्रम आहे याचा. असं यायला पाहिजे. पहिलं वाक्य चुकलं. नॉट ओनली ही इज अ टीचर बट ऑल्सो अन आर्टिस्ट. येथे दोन कॉम्प्लिमेंट जोडलेले आहेत. मग नॉट ओनली कुठे यायला पाहिजे, त्या कॉम्प्लिमेंटच्या आधी यायला पाहिजे. ही इज नॉट ओनली ए टीचर बट ऑल्सो ॲन आर्टिस्ट असं यायला पाहिजे. म्हणजे हे वाक्य देखील चुकलं, याचा क्रम चुकलेला आहे. म्हणजे दोन्ही वाक्य चुकलेत. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स म्हटलं आहे तिथे. ओनली ए ओनली बी बोथ ए अँड बी नायदर ए नॉर बी. म्हणजे काय येईल, हे उत्तर येईल त्याचं, बाकीचे नाही. कोणतं उत्तर येईल त्याचं, म्हणजे ए पण बरोबर नाही बी पण बरोबर नाही आहे. मग दोन्ही चुकलेत ना. ते का चुकलेत मी तुम्हाला क्रम सांगितला, ते कसं यायला पाहिजे तसं. डन. नेक्स्ट विच वन ऑफ द फॉलोइंग टू सेंटेन्सेस इज इनकरेक्ट. विच वन ऑफ द फॉलोइंग टू सेंटेन्सेस इज इनकरेक्ट. STI 2014 हा प्रश्न विचारलेला आहे बघा. वन ऑफ माय सर्वंट्स टेल्स मी. वन ऑफ माय सर्वंट्स टेल्स मी बरोबर आहे वाक्य. वन ऑफ माय सर्वंट हे वाक्य बरोबर आहे. वन ऑफच्या रचनेत येणारं नाऊन अनेक वचनी असतं, क्रियापद मात्र एक वचनी असतं. म्हणजे हे वाक्य बरोबर आहे. हे वाक्य जरी असं राहिलं असतं वन ऑफ माय सर्वंट टेल्स मी तरी हे वाक्य चुकलं असतं. कारण जो कर्ता येतो, जो याच्यात कर्ता जो आहे तो कर्ता ऑफच्या आधीचा असतो. आणि हा म्हणजे हा कर्ता काय आला, वन आला. वनच्या नुसार इथे एकवचनी क्रियापद येतं. अशी याची रचना असते. लक्षात घ्या. म्हणजे पहिलं वाक्य बरोबर. दुसरं बघा बी. बोथ डिड नॉट गो. बोथ सोबत नकारार्थी रचना येत नाही, ते बघितलं आपण. मग इथे आपण म्हणू शकतो नायदर वेंट. काय पाहिजे, नायदर वेंट किंवा बरोबर आहे, किंवा नायदर ऑफ देम वेंट असं येईल. म्हणजे दुसरं वाक्य चुकलं आहे आपलं. बरोबर. मग कोणतं बरोबर आहे, फक्त पहिलं बरोबर आहे. तिथं काय म्हटलं आहे त्यांनी, इनकरेक्ट म्हटलं आहे बरं का. लक्षात घ्या. इनकरेक्ट म्हटलं. कोणते वाक्य इनकरेक्ट, म्हणजे बी इनकरेक्ट आहे. बी इनकरेक्ट आहे. लक्षात घ्या. आपण करेक्ट इनकरेक्ट व्यवस्थित वाचत चला. ठीक आहे. नेक्स्ट विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इज करेक्ट. आत्ता सांगितलं तुम्हाला. बोथ डिड नॉट गो. बोथ सोबत नकारार्थी रचना नाही, नायदर वेंट. म्हणजे बी करेक्ट आहे. बरोबर झालं आपलं. काय बघायची गरजसुद्धा नाही त्याला. त्याच्यावरच ते वाक्य आहे. त्यांनी दिलं ऑलरेडी. आपण मागच्या याला बघितलं होतं. मी तुम्हाला करून दाखवलं ते बघा. नायदर वेंट येईल. हे कसं चूक आहे. बरोबर. आता हेच बघा. तिथं आयवाने लगेच विचारलं त्याला. नेक्स्ट पुढे बघा. रूल नंबर आता 49. रूल नंबर 49 काय म्हणतो बघा. द रिझन किंवा द रिझन वाय रचनेनंतर कधीच बिकॉज ऑफ ड्यू टूचा वापर केला जात नाही. कारण ते कारण दर्शवतात. रिझन म्हटलं तरी कारणच होतो. ते परत रिडंडन्सी आपण वापरू नये. म्हणजे एकाच अर्थाचा दुसरा अर्थ शब्द वापरू नये असा त्याचा अर्थ आहे. बघा मग आता. द रिझन वाय आय कुड नॉट रीच ऑन टाईम वॉज बिकॉज माय कार गॉट स्टक इन हेवी ट्रॅफिक. इथं ऑलरेडी आला आहे. द रिझन वाय आय कुड नॉट रीच ऑन टाईम वॉज बिकॉज. लक्षात घ्या. The reason why I could not reach on time was that my car got stuck in heavy traffic jam. Because इथे unnecessary आहे. खालचं वाक्य बघा. लक्षात आलं. कारण नियम काय म्हणतोय आपला, द रिझन किंवा द रिझन व्हाय इत्यादी रचनेनंतर कधीच बिकॉज ऑफ ड्यू टूचा वापर केला जात नाही. वापरू नका. डन. नेक्स्ट इथं वापरला होता म्हणून ते वाक्य चूक आहे. खालचं वाक्य आपण करेक्ट केलेलं आहे. द रिझन व्हाय आय कुड नॉट रीच ऑन टाईम
वॉज दॅट माय कार गॉट स्टक इन हेवी ट्रॅफिक जॅम. माझी कार ट्रॅफिकमध्ये अडकल्यामुळे मी वेळेवर पोहोचू शकलो नाही, हेच त्याचं कारण आहे. मग स्पॉट देर बघा. द रिझन वाय आय कुड नॉट रीच ऑन टाईम वॉज बिकॉज माय कार गॉट स्टक इन हेवी ट्रॅफिक जॅम. मग इथं काय कुठे मिस्टेक? द रिझन वाय आय कुड नॉट रीच ऑन टाईम इथपर्यंत बरोबर आहे. वॉज बिकॉज वॉज दॅट, इथं दॅट पाहिजे, इथं सेक्शन चुकलं, बाकीचं सगळं बरोबर आहे. द रिझन वाय आय कुड नॉट रीच ऑन टाईम वॉज दॅट की वॉज माय कार गॉट स्टक इन हेवी ट्रॅफिक. दॅट नसला अंडरस्टूड आपण समजू शकतो, टाकायचं असेल तुम्ही टाकू शकतात. ठीक आहे. नेक्स्ट पुढे स्पॉट द एरर. यू आर क्वाईट सिनिकल when you say that the reason why we have such a large turnout is because we are serving refreshments. No error. You are quite cynical. Cynical म्हणजे काय? तुसळा. जो म्हणजे दुसऱ्याने एखाद्या चांगल्या गोष्टी केलेल्या असेल त्यामध्ये ज्याला नेहमी त्याचं काय काढतो, त्यामध्ये टीका करतो, किंवा दुसऱ्याचं चांगलं केलेलं त्याला सहन होत नाही, त्याला सिनिकल म्हणतो. आपल्या भाषेत तुसडा म्हणतो आपण. काय तुसडा आहे हा? ज्याला दुसऱ्याचं चांगलं बघवत नाही तो. ठीक आहे. cynical. You are quite cynical when you say that the reason why we have such a large turnout is because we are serving refreshment. इथं बिकॉजची गरज नाही. ठीक आहे. इथे काय याची गरज नाही आहे बिकॉजची, इथे चुकलेलं आहे, लक्षात घ्या. ठीक आहे ना. बाकीचं सगळं बरोबर आहे. नेक्स्ट. द रिझन वाय ही वॉज रिजेक्टेड वॉज बिकॉज ही वॉज टू यंग. इथे याची गरज नाही आहे. द रिझन वाय बरोबर आहे. ही वॉज रिजेक्टेड वॉज बिकॉज नको, इथे मिस्टेक आहे, लक्षात घ्या. नेक्स्ट. आता याच्यामध्ये प्रश्न विचारला आहे बघा. चूज द करेक्ट प्रोनाउन टू फिल इन द ब्लँक. दिस इज द रिझन. रिझन नंतर नेहमी वाय येतो, लक्षात घ्या. दिस इज द रिझन वाय ही कुड नॉट कम्प्लीट हिज वर्क. व्हीच येणार नाही, व्हेअर येणार नाही, वायच येतो, लक्षात घ्या. काय येणार? वाय. आयोगाचा प्रश्न विचारण्याचा कल कसाही असू देत, आपण काय वाय, द रिझन वाय, नंतर कधी बिकॉज, ॲज, बिकॉज ऑफ येत नाही किंवा ड्यू टू येत नाही, लक्षात घ्या. नेक्स्ट. PSI 2001 बघूयात. पॉईंट आउट द सेंटेन्स इन विच द वर्ड वाय इज यूज ॲज अ रिलेटिव्ह ॲडवर्ब. रिलेटिव्ह ॲडवर्ब, रिलेटिव्ह ॲडवर्ब तो ॲडजेक्टिव्ह क्लॉजमध्ये असतो, लक्षात घ्या. ठीक आहे. वाय डिड यू डू इट. वाय डिड यू डू इट. वाय डिड यू डू इट इथे नाही येतो. आय नो द रिझन. रिझन आणि वाय जर सोबत आला तर तो काय असतो? रिलेटिव्ह ॲडवर्ब असतो, लक्षात घ्या. आय डोंट नो. आय नो द रिझन वाय ही डीड इट. लक्षात. वाय इट इज शुअरली सुजाता. हा नाही आहे, एक्सक्लेमेटरी प्रोनाउन आहे, लक्षात घ्या. दिस इज नॉट द टाइम टू गो इन टू द वाय अँड द वेअर ऑफ फोर ऑफ इट. ॲडजेक्टिव्ह क्लॉज दिसेल तुम्हाला, लक्षात घ्या. आय नो द रिझन. आय नो द रिझन वाय ही डीड इट. रिलेटिव्ह ॲडवर्ब तो ॲडजेक्टिव्ह क्लॉजमध्येच असतो, आणि हेच त्याचं उत्तर आहे. 2 नंबरचं उत्तर आहे. पॉईंट आउट द सेंटेन्स इन विच द वर्ड वाय इज यूज ॲज अ रिलेटिव्ह ॲडवर्ब, म्हणजे जो ॲडजेक्टिव्ह क्लॉजचा पार्ट असतो तुम्हाला याच्यात. नेक्स्ट. STI 1997ला प्रश्न आहे. चूज द करेक्ट प्रोनाउन टू फिल इन द ब्लँक. दिस वॉज द रिझन. रिझन नंतर काय येणार आहे तुम्हाला माहिती आहे? वायच येणार आहे. दिस इज द रिझन वाय ही कुड नॉट कम्प्लीट हिज वर्क. परत विचारलं हे. येस. बाकीचं काहीच बघायची गरज नाही आहे. नेक्स्ट. पुढे बघा. आता रूल नंबर 50. रूल नंबर 50 काय म्हणतो बघा. प्रेपोजिशनच्या आधी येणारा शब्द हा वाक्याचा कर्ता असू शकतो. आपण बघितलं ना. ईच ऑफ, आयदर ऑफ, नायदर ऑफ, एव्हरीवन ऑफ, नन ऑफ, एनीवन ऑफ, म्हणजे हे काय असतात? सगळे कर्ते असतात. म्हणजे प्रेपोजिशनच्या आधी येणारा शब्द हा वाक्याचा कर्ता असतो. लक्षात आलं का? कोणते एक्झाम्पल सांगितले मी तुम्हाला. या उलट प्रेपोजिशन नंतर येणारा शब्द हा वाक्याचा कर्ता होऊ शकत नाही. नाही होऊ शकत. आलं का लक्षात? प्रेपोजिशनच्या आधी येणारा शब्द हा वाक्याचा कर्ता असतो. मी तुम्हाला सांगितलं ईच ऑफ, आयदर ऑफ, नन ऑफ देम, अशा ज्या रचना असतात म्हणजे तो ऑफ प्रेपोजिशन आहे, त्याच्या आधी जो आला तो कर्ता झाला. पण प्रेपोजिशन नंतर येणारा शब्द हा काय असतो? तो कर्ता होऊ शकत नाही, वाक्याचा सब्जेक्ट होऊ शकत नाही. बघा मला. नॉलेज ऑफ ॲटलिस्ट 2 लँग्वेजेस इज रिक्वायर्ड टू पास द एक्झामिनेशन. आता याच्यात बघा. ऑफ हा काय? प्रेपोजिशन आहे, लक्षात घ्या. बरोबर. त्याच्या आधी येणारा नॉलेज
हा नाऊन आहे आणि तो वाक्याचा कर्ता आहे. आपला नियम काय म्हणतो, प्रेपोजिशनच्या आधी येणारा शब्द वाक्याचा कर्ता असतो. या सब्जेक्ट झाला, या सब्जेक्टनुसारच क्रियापद येथे आलेला आहे. इज ऑफच्या आधीचा कर्ता गृहीत धरून या वाक्याचा कर्ता काय, नॉलेज आहे, त्या हिशोबाने इथे करता आलेला आहे. म्हणजे ॲडिशनल तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगतोय. पण यांनी काय सांगितलं, प्रेपोजिशनच्या आधी येणारा शब्द हा वाक्याचा कर्ता असतो. या उलट प्रेपोजिशन नंतर येणारा शब्द हा वाक्याचा कर्ता असू शकत नाही. मग तो काय असतो आपण पुढे बघूयात. द पॉवर ऑफ मीडिया या वाक्याचा कर्ता काय आहे, द पॉवर ऑफ प्रेपोजिशन आहे. लक्षात, इन आवर कंट्री आर इन्क्रीजिंग डे आफ्टर डे. बघा त्यांनी हे सांगितलं नव्हतं. या वाक्याचा कर्ता काय, द पॉवर, तो एकवचनी आहे, बरोबर आहे. मग एकवचनी कर्त्यानुसार क्रियापद पण एकवचनी पाहिजे ना, पाहिजे ना, लक्षात घ्या. मग द पॉवर ऑफ मीडिया इन आवर कंट्री, हे बरोबर, हे बरोबर, इथं काय पाहिजे, इज पाहिजे. कारण वाक्याचा कर्ता काय आहे, द पॉवर आहे. ऑफ हे प्रेपोजिशन आहे, ऑफच्या आधी येणारा कर्ता कोणता आहे, द पॉवर, तो एकवचनी आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, मग येथे मिस्टेक आहे. नेक्स्ट, द मेरिट्स ऑफ धिस बुक वॉज वेल नोन. ह्या वाक्याचा कर्ता काय, द मेरिट्स ऑफ हा प्रेपोजिशन आहे, लक्षात घ्या. मग याच्यानुसार मेरिट्स अनेक वचने येथे यायला पाहिजे, वेअर. मग खाली वाचूया, द मेरिट्स ऑफ धिस बुक बरोबर, वॉज वेल नोन, वॉजच्या ऐवजी काय पाहिजे, वेअर अमंग द रीडर्स. येथे मिस्टेक आहे, मग बाकीचं हे बरोबर आहे. खूप इझी मित्रांनो, लक्षात घ्या. फक्त नियमावर जर चांगला फोकस केला तर या गोष्टी तुम्हाला सहज सुटतील. सहज म्हणजे सहज सुटतील. नेक्स्ट, the cost of industrial production in some developing countries have increased, no error. वाक्याचा कर्ता आहे द कॉस्ट, ऑफ आहे प्रेपोजिशन, आलं लक्षात. मग द कॉस्ट हा एकवचनी आहे, बरोबर आहे. मग एकवचनी कर्त्यानुसार इथं क्रियापद देखील काय पाहिजे, एकवचनी पाहिजे, हॅज. मग कुठे मिस्टेक आहे ते बघूयात. ठीक आहे, बघा. मग द कॉस्ट ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन बरोबर आहे, इन सम डेव्हलपिंग कंट्रीज बरोबर आहे. हॅव इन्क्रीज्ड, हॅवच्या ऐवजी येथे काय पाहिजे, हॅज. का, तर वाक्याचा कर्ता आहे द कॉस्ट एकवचनी, मग त्या एकवचनीनुसार हॅज हे एकवचनी क्रियापद पाहिजे, येथे चुकलेलं आहे. म्हणून या एररमध्ये सी या ऑप्शनमध्ये मिस्टेक आहे. नेक्स्ट, द व्ह्यूज ऑन करंट इकॉनॉमिक policy of Prime Minister in all newspaper is widely praised. The views on current economic policy of Prime Minister in all newspaper is widely praised. आता आपण इथं बघूया सेक्शन. The views on या वाक्याचा करता काय, द व्ह्यूज आहे, ऑन हा काय प्रेपोजिशन आहे, बरोबर आहे. तर व्ह्यूज म्हटला तर हा काय झाला, प्लुरल झाला. काय झाला, अनेकवचनी झाला. त्या अनेकवचनी कर्त्यानुसार क्रियापद काय यायला पाहिजे, अनेकवचनी यायला पाहिजे. पहिलं वाक्य बरोबर आहे, पॉलिसी ऑफ प्राईम मिनिस्टर बरोबर आहे. इन ऑल न्यूजपेपर इजच्या ऐवजी येथे आर पाहिजे, कारण वाक्याचा करता काय आहे, द व्ह्यूज अनेकवचनी आहे, म्हणून ते क्रियापद देखील अनेकवचनी पाहिजे, म्हणून येथे मिस्टेक आहे, लक्षात घ्या. या स्पॉट द एररमध्ये सी सेक्शनमध्ये मिस्टेक आहे. नेक्स्ट झालं. पुढचं बघा, द न्यूअर टाईप ऑफ ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन्स, the newer type automatic washing machines was wash clothes very quickly, no error. the newer type, the new type पाहिजे, लक्षात असू द्या. newer type म्हटला तरी तो काय एकवचनीच आहे, सिंग्युलर आहे. ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन वॉश क्लोजेस व्हेरी क्विकली. या वाक्याचा करता काय एकवचनी आहे, हे बरोबर आहे, हे बरोबर आहे. पण वॉश हा अनेकवचनी क्रियापद आहे, वॉशच्या ऐवजी येथे काय पाहिजे, वॉशेस असा एकवचनी करता पाहिजे, लक्षात आलं. म्हणजे ऑप्शन सी मध्ये येथे मिस्टेक आहे. नेक्स्ट पुढे, द डिसिजन टू प्यून ऑफिसेस इन शिमला वेअर टेकन ॲट द लास्ट बोर्ड मीटिंग, नो एरर. आता बघा, द डिसिजन एकवचनी करता नाउन, टू प्यून ऑफिसेस इन शिमला वेअर टेकन ॲट द लास्ट बोर्ड मीटिंग. आता हा एकवचनी, या अनुषंगानेच इथे क्रियापद काय पाहिजे, वॉज पाहिजे, बरोबर आहे. क्रियापद काय पाहिजे, वॉज पाहिजे ना, लक्षात घ्या. मग येथे मिस्टेक आहे, बाकीचं सगळं बरोबर आहे, लक्षात घ्या. नेक्स्ट पुढचं एरर बघा, नॉलेज ऑफ ॲटलिस्ट 2 लँग्वेजेस are required to pass the examination, no error. नॉलेज ऑफ आलं प्रेपोजिशन, नॉलेज आलं याचं सब्जेक्ट सिंग्युलर, ॲटलिस्ट 2 लँग्वेजेस. मग या नॉलेजनुसार येथे एकवचनी करता पाहिजे इज, बरोबर आहे.
आपण त्याच्या सेगमेंटमध्ये बघूयात. नॉलेज ऑफ ॲटलिस्ट, नॉलेज वाक्याचा खरा करता आहे. ॲटलिस्ट 2 लँग्वेजेस आर रिक्वायर्ड, त्या एकवचनी कर्त्यानुसार इथे एकवचनी क्रियापद पाहिजे, म्हणजे इथे मिस्टेक आहे. पास दी एक्झामिनेशन हे बरोबर आहे, लक्षात घ्या. मिस्टेक कुठे आली? बी सेक्शनमध्ये मिस्टेक आली. नेक्स्ट पुढे आता आयोगाने विचारलेला प्रश्न याच्यावर बघा. चूज द इनकरेक्ट सेंटेन्स. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे? इनकरेक्ट सेंटेन्स कोणता आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर बघूयात. एमध्ये काय? ईच ऑफ द कॅन्डिडेट्स आर वेल क्वालिफाईड. ऑफ हा प्रेपोजिशन आहे, त्याच्या आधी येणारा कर्ता हा वाक्याचा खरा कर्ता आहे आणि त्या खऱ्या कर्तानुसार क्रियापद येथे आर आलेला आहे, परंतु ईच हा एकवचनी कर्ता असल्यामुळे इथे इज पाहिजे. ईचसाठी इज पाहिजे, परंतु इथे आर आहे म्हणून हे वाक्य चुकलं. नायदर ऑफ दोज चॉईसेस वेअर अट्रॅक्टिव्ह. नायदर ऑफ दोज चॉईसेस या वाक्याचा कर्ता प्रेपोजिशनच्या आधी आलेला आहे. नायदर एकवचनी असतो, त्यासाठी पण क्रियापद काय पाहिजे? एकवचनी, परंतु येथे वेअर आलेला आहे म्हणून हे वाक्य चूक. आता तिसरं, माय फॅमिली आर पंक्च्युअल अँड हार्डवर्किंग पीपल. माय फॅमिली मीन्स ऑल द मेंबर्स ऑफ माय फॅमिली आर पंक्च्युअल अँड हार्डवर्किंग. फॅमिली हा कलेक्टिव्ह नाऊन कधी एकवचनी तर कधी अनेकवचनी या स्वरूपात वापरला जातो. येथे फॅमिलीमधील संपूर्ण सदस्यांचा उल्लेख केला जात आहे म्हणून फॅमिली हा काय आला? अनेकवचनी नाम आला. त्यानुसार अनेकवचनी क्रियापद बरोबर आहे, म्हणजे हे वाक्य बरोबर आहे. ए आणि बी हे रॉंग आहेत तर सी करेक्ट आहे. तर यामध्ये बघा, ए ओनली, ए अँड सी ओनली इनकरेक्ट सांगितलं आहे बरं का, सॉरी इनकरेक्ट सांगितलं आहे. कोणतं मग? याच्यामध्ये ए आणि बी इनकरेक्ट आहे. ए ओनली नाही, ई अँड सी नाही, ए अँड बी हे इनकरेक्ट आहेत, लक्षात घ्या. ए बी अँड सी नाही, मग इथे काय उत्तर येईल? ए अँड बी ओनली, कारण इनकरेक्ट विचारलं आहेत आपल्याला आणि ए आणि बी इनकरेक्ट आहेत. नेक्स्ट, PSI 2017ला प्रश्न विचारला आहे बघा. सिलेक्ट द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स. ईच ऑफ द एम्प्लॉईज वेअर गिवन बोनस. ऑफ प्रेपोजिशन आहे, त्याच्या आधी आला इज करता, त्यानुसार इच हा एकवचनी तुम्हाला माहिती आहे, त्या अनुषंगाने येथे वॉज एकवचनी करता यायला पाहिजे म्हणून हे वाक्य चुकलं. पुढे, ईच ऑफ द एम्प्लॉईज वाक्याचा खरा करता ईच आहे, कारण तो प्रोनाऊनच्या आधी आला आहे, तो एकवचनी असतो, त्या अनुषंगाने एकवचनी क्रियापद येथे बरोबर आहे म्हणजे हे वाक्य बरोबर. पुढे, नायदर ऑफ द ॲक्युजेशन्स इज ट्रू. या वाक्याचा करता नायदर आहे, कारण ऑफच्या आधी तो आलेला आहे. नायदर एकवचनी असतो, त्या अनुषंगाने एकवचनी क्रियापद येथे बरोबर आलं आहे म्हणजे हे वाक्य देखील बरोबर आहे. डी मध्ये बघा, नायदर ऑफ द ॲक्युजेशन्स आर ट्रू. वाक्याचा करता नायदर आहे, कारण तो ऑफ या प्रेपोजिशनच्या आधी आलेला आहे. नायदर हा एकवचनी करता असतो, त्या अनुषंगाने एकवचनी क्रियापद यायला पाहिजे, परंतु येथे आर अनेकवचनी क्रियापद आलं आहे म्हणून हे वाक्य चुकलं. आपल्याला काय सांगितलं होतं? करेक्ट सेंटेन्स. करेक्ट सेंटेन्स बी आणि सी आहे. मग आन्सर ऑप्शनमध्ये बी आणि सी कुठे आहेत ते आपण बघूया. बी आणि सी, ओनली ए अँड सी नाही, ओनली बी अँड सी हे उत्तर येईल, बाकीचे चूक येतील, लक्षात घ्या. ते कसे चूक आहेत तेही तुम्हाला सांगितलं. नेक्स्ट, तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपण हे लेक्चर घेतलेलं आहे. या लेक्चरमध्ये ईच अँड एव्हरी कॉन्सेप्ट तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने समजून देण्यात आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चरमध्ये काहीही तुम्हाला डाऊट्स असतील किंवा एखादा पार्ट तुम्हाला कळालेला नसेल किंवा आयोगाने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला जर व्यवस्थित उलगडलं नसेल तर तुम्ही फोन किंवा मेसेज करू शकतात. हे लेक्चर तुम्हाला कळलं असेल अशी अपेक्षा करतो. धन्यवाद.